वंदन ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम् ओम तत्सत्प्रवणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 129 काढा। चित्ताचं आपण बघितलेले आपाचं चित्ताचं आणि पृथ्वीचं। चित्तद्रव्य जलाप्रमाणे द्रवीभूत होते म्हणून जलाचे आहे। प्राणवायू जलाशिवाय राहू शकत नाही म्हणून जलाचे आहे। तसेच जलमय प्राण सुद्धा आहे, प्राण जीव सुद्धा। सुनंदाताई म्यूट करा, म्यूट करा ताई। जलाचा आहे शिष्ण इंद्रिय मूत्र रूप जलाचा त्याग करतो म्हणून जलाचे आहे। रस हा जलाचा गुण आहे म्हणून प्रसिद्धच आहे। तू या सर्वाचा जाणणारा साक्षी आहेस हे आपण बघितलेलं आहे। पृथ्वीचा अहंकार, अपान, घ्राण, गुद आणि गंध ही 5 तत्वे आहेत। शिष्य म्हणतो ही 5 तत्वे पृथ्वीचीच आहेत हे निश्चयाने कसे समजावे? पृथ्वीचीच का आहेत ही तत्वे हे सांगण्याची कृपा करावी। अहंकार कसा आहे? मीपणा म्हणजे अहंकार हा पृथ्वीप्रमाणे फार मोठा आणि जड आहे म्हणून पृथ्वीचा आहे। अपान वायू पृथ्वीचा भाग आहे। पृथ्वीचा जी भाग मळ ती अपान वायू गुदातून बाहेर टाकतो म्हणून पृथ्वीचा आहे। आणि घ्राण इंद्रिय पृथ्वीचा गुणच आहे। गंध ही पृथ्वीचा गुण आहे आणि त्यास जाणतो। घ्राण म्हणजे नाक, पृथ्वीचा गुण जी गंध म्हणजे सुगंध दुर्गंध। ही कशानं जाणलं जातं? तर घ्राणानं जाणलं जातं, नाकानं जाणलं जातं म्हणून हा पृथ्वीचा आहे। आणि गुद इंद्रिय पृथ्वीचा भाग जो मळ त्याचा त्याग करतो म्हणून पृथ्वीचं आहे। गंध पृथ्वीचा गुण आहे ही प्रसिद्धच आहे। या रीतीने 5 भूताच्या 25 तत्वाचा साक्षी जाणणारा तू आत्मा आहेस। यासाठी ही तत्वेच तू नव्हेस व ही तुझीही नाहीत, तू त्याहून वेगळा आहेस। तर आता चित्त ही जलाप्रमाणे द्रवीभूत आहे म्हणून जलाचे आहे। प्राणवायू कोणत्या भूताचं तत्व सांगितलं? प्राणवायू कोणत्या भूताचं तत्व आहे? इथं सांगितलेलं वेगळे वेगळे तत्व सांगितलेले, इथं सांगितलेलं सांगायचं। प्राणवायू जलाशिवाय राहू शकत नाही म्हणून जलाचंच आहे। प्राणवायू जलाचाच आहे, प्राण सुद्धा जलाचाच आहे। अशा प्रकारे ही जी
पंचमहाभूताची तत्व आहे, त्याहून तू कसा आहेस? साक्षी आहेस. साक्षी म्हणजे जाणणारा तू आत्मा आहेस. यासाठी तू तत्वे नाहीस आणि ही तुझीही नाहीत. साक्षी. इथं साक्षी कोणत्या तत्वाचा आत्मा साक्षी आहे? ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण सांगायचं आणि पुन्हा ह्या तत्वाचा साक्षी म्हणून सांगायचं. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. साक्षी समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. साक्षीचं लक्षण ताई. आणि इथं साक्षी या चित्त आणि जन्म प्राण जीवेंद्रिय याचा तू साक्षी आहेस. पाचही मी आत्मा याचा साक्षी. मी आत्मा याचा साक्षी आहे. ओम नमः शिवाय. इथं पाचही भूताची जी 25 तत्व सांगितले. आपण 5 भूताचं सगळं बघितलं नाही आता. तर ही 5 भूताचे जी 25 तत्व सांगितले, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, हे 5 भूताचे प्रत्येकाचे 5-5 तत्व सांगितलेले आहेत. आणि ही प्रत्येकाचे 5-5 तत्व मिळून 25 तत्व झाले. आणि ह्या 25 तत्वाचाही तू कोण आहेस? साक्षी आहेस. ह्या 25 तत्वाच्या समीप येतो, तिथंच आहे. जिथं हा साक्षी राहतो तिथंच ही 25 तत्व आहेत, म्हणून तो समीप आहे. परंतु त्याच्यापेक्षा वेगळा आहे. समीप म्हणजे जवळ आहे, उदासीन म्हणजे त्याला राग नाही, द्वेष नाही, आपलं नाही, तुझं नाही. ही 25 तत्व जी आहेत ही वेगळी आहेत. आणि आत्मा वेगळा आहे. आत्मा तटस्थ राहून ह्यांना पाहत राहतो. उदासीन आहे तो म्हणजे रागद्वेष रहित आहे आणि चैतन्य स्वरूप आहे म्हणजे ह्यांना तो जाणतो. कुणाला जाणतो? तर ह्या 25 तत्वाला जाणतो. पंचमहाभूताचे जी 25 तत्व आपण बघितले, त्या 25 तत्वाला हा आत्मा जो आहे मी, तो ह्या सर्व तत्वांना जाणतो. त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. प्रक्रिया 7वी वाचा मीनाताई. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, पहिल्या प्रक्रियात आकाशाची तत्वे 5 अंतःकरणे आहेत, वायूची तत्वे 5 प्राण आहेत, तेजाची 5 ज्ञानेंद्रिय आहेत, अपाची 5 कर्मेंद्रिय आहेत आणि पृथ्वीची तत्वे 5 विषय आहेत. असे आपण निरूपण करून सांगितले. परंतु आता सांगितलेल्या 6व्या प्रक्रियेत पहिल्या प्रक्रियेहून काही वेगळ्याच तऱ्हेचे निरूपण केले. म्हणजे असे: आकाशाची अंतःकरण, व्यास, श्रोत्र, वाचा आणि शब्द ही तत्वे आहेत. वायूची मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श ही तत्वे आहेत. तेजाची बुद्धी, उदान, सत्योपास आणि रूप ही तत्वे आहेत. अपाची चित्त, प्राण, जीवा, शिष्ण आणि रस ही तत्वे आहेत. पृथ्वीची अहंकार, अपान, घ्राण, भूत आणि गंध ही तत्वे आहेत. तर 2 प्रक्रियाच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय बरे? ओम नमः शिवाय. वंदन. आता काय विचारतंय? प्रक्रिया 6वी आपण बघितलेली आहे. 7वी प्रक्रिया. 6वी प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता 7वी प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ह्या 7व्या प्रक्रियेमध्ये शिष्य काय म्हणतं? गुरु महाराज, पहिल्या प्रक्रियेत आकाशाची 5 तत्वे अंतःकरण सांगितलेले आहेत. आपण कोष्टक बघितले बघा. त्या कोष्टकामध्ये आपण आकाशाची तत्वे काय सांगितलेले हो? कोष्टकामध्ये आकाशाची तत्वे कोणती सांगितली? सूक्ष्म देहाचं कोष्टक बघितलं किंवा प्रक्रिया पहिली जी आहे त्या पहिल्या प्रक्रियेमध्ये आकाशाची तत्व कोणती सांगितली? सुनंदाताई पाटील बोला.
ओम नमः शिवाय. मन बुद्धी चित्त अहंकार. आकाशाची तत्वे कोणती सांगितलीत? ओम नम शिवाय. आणखीन एकदा आवाज आला नाही ताई. मोबाईल जवळ. पाच अंतःकरण. हां, 5 ओम नमः अंतःकरणे सांगितलेली आहेत. कोणती कोणती सांगितली? सांगू का? मन बुद्धी चित्त अहंकार. ओम नमः शिवाय. चरणाला वंदन. आता आकाशाची तत्वे, गुरु महाराज पहिल्या प्रक्रियेमध्ये आकाशाची तत्वे 5 अंतःकरणे आहेत असं तुम्ही सांगितलं. वायूची तत्वे कोणती सांगितलेली तिथं? तर वायूची तत्वे 5 प्राण सांगितलेले आहेत. 5 प्राण कोणते सांगितले? 5 प्राणाची नावे काय? कोणते आहेत 5 प्राण? ओम नमः शिवाय. हां, बोला. प्राण, समान, उदान, प्राण आणि अपान. हां. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान ही सांगितलेली आहेत आपण. त्याच्यानंतर ज्ञान इंद्रिय, तेजाची 5 तत्वे कोणती सांगितली? तेजाची 5 सांगू का? तत्वे. हो, सांगा सांगा. सांगू मी? सांगू का? हो, सांगा. ज्ञानेंद्रिय, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 इंद्रिय ही ज्ञानेंद्रिय. ही कशाचीच ज्ञानेंद्रिय? कोणत्या ह्याची? भूताचीच. ज्ञानेंद्रिय कोणत्या भूताची आहेत? तेजभूताची आहेत हे ज्ञानेंद्रिय. तेजभूताची आहेत. तेजभूताची, तेजाची सांगितले. आपाची 5 कर्म इंद्रिय. कोणते कोणते कर्म इंद्रिय आपाचे सांगितलेले? आपण कोष्टक सोडविलेलं आहे. आपाची कर्म इंद्रिय कोणती? सुनंदाताई बोला. कर्म इंद्रिय जे आपाचे आहेत ते कोणते आहेत? ओम नमः शिवाय. हां, बोला अलकाताई. वाचा, पाणी, पाद, ही 5 कर्मेंद्रिय आपाची आहेत. हां, ही 5 कर्मेंद्रिय कुणाची आहेत? आपाची. आपाची म्हणजे आप कशाला म्हटलं इथं? जलाची. आपाची म्हणजे जलाची. आणि पृथ्वीचे 5 तत्व कोणते? पृथ्वीचे 5 मीनाताई. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. ही काय आहे? काय आहेत ही? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पृथ्वीचे 5 तत्वे आहेत. विषय आहेत ही पृथ्वीचे 5 तत्व. तर आपण ही सुनंदाताई म्यूट करा. पृथ्वीची तत्वे 5 विषय आहेत आणि आपण निरूपण करून सांगितलं. ही आपण बघितलेलं आहे. तुम्ही असं मला सांगितलं निरूपण करून. परंतु आता सांगितलेल्या 6व्या प्रक्रियेमध्ये पहिल्या प्रक्रियेवरून काही वेगळ्याच तऱ्हेचं निरूपण तुम्ही केलं. तुम्ही आधी पहिल्या प्रक्रियेमध्ये ही वेगळंच सांगितलं आणि आता जी 6वी प्रक्रिया बघितली त्याच्यामध्ये तुम्ही वेगळंच सांगितलं. वेगळं सांगितले का एक सांगितले हो? बघा, तुम्ही वेगळं सांगितले का एक सांगितले? 6व्या प्रक्रियेमध्ये काय सांगितलं? 6व्या प्रक्रियेमध्ये आकाशाची तत्व कोणती सांगितलेली आहेत? अंतकरण, व्यान, स्तोत्र, वाचा आणि शब्द. ही काय सांगितलं? 6व्या प्रक्रियेमध्ये आकाशाची तत्व सांगितलं. आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये आकाशाची तत्व काय सांगितले? तर अंतकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ही पहिल्या प्रक्रियेमध्ये आकाशाची तत्व सांगितले तुम्ही गुरु महाराज. आणि आता तुम्ही 6व्या प्रक्रियेमध्ये आकाशाचे तत्व म्हणून तुम्ही काय सांगितलं? अंतकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द. मग असं कसं सांगितलं तुम्ही? असं शिष्य म्हणत आहे. पहिल्या प्रक्रियेमध्ये वायूचे तत्व काय सांगितलेले? तर व्यान, समान,
उदान, प्राण आणि अपान. आणि आता तुम्ही काय सांगितलं ह्या 6व्या प्रक्रियेमध्ये वायूचे तत्व काय सांगितले हो? ओम नमः शिवाय. येले का लक्षात? वायूचे तत्व 6व्या प्रक्रियेमध्ये काय सांगितले मीनाताई? ओम सांगू का? हो सांग. मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श ही तत्वे सांगितली आहेत वायूची. आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली? पहिल्या प्रक्रियेमध्ये वायूची तत्वे कोणती सांगितली? व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान. हां, पहिल्या प्रक्रियेमध्ये तुम्ही वेगळीच तत्व सांगितली आणि आता ह्या 6व्या प्रक्रियेमध्ये तुम्ही वेगळीच तत्व सांगितली असं शिष्य विचारत आहे. शिष्य, मग असं का? तेजाचे सुद्धा वेगळीच सांगितलेले तत्व आहे. तेजाचे सुद्धा इथं काय सांगितलं? बुद्धी, उदान, चक्षु, पाद आणि रूप ही 6व्या प्रक्रियेमध्ये तत्व सांगितले. आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा आणि घ्राण सांगितलं. तेजाचं आपाची तत्वे पहिल्या प्रक्रियेमध्ये काय सांगितली आणि इथं काय सांगितली? फरक सांगा बरं, कोणाला जमतंय सांगायला? ओम नमः शिवाय. ह्या दोन्ही प्रक्रियेमधला फरक सांगा. आपाची तत्वे पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली आणि 6व्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली? ज्योतिताई मुरुडकर येईल का सांगायला? मीनाताईचा हात वर आहे तेवढा कुणाचाच नाही. मीनाताई सांगा. ओम नमः शिवाय. त्या प्रक्रियेत चित्त, प्राण, जीवा, शिष्ण आणि रस ही तत्वे सांगितली 6व्या प्रक्रियेमध्ये. 7व्या प्रक्रियेमध्ये पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितलेली आहे आपाची? पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली? पहिल्या प्रक्रियेमध्ये चित्त, जीवा, प्राण, शिष्ण आणि रस. ओम नमः शिवाय. आपाची तत्व विचारले. आपाची चित्त, प्राण, जीवा, शिष्ण आणि रस ही 6व्या प्रक्रियेमध्ये सांगितली. आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये आपाचे काय सांगितले? वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि बोध ही सांगितलेली आहेत. पृथ्वीची सुद्धा 6व्या प्रक्रियेमध्ये अहंकार, अपान, घ्राण, गुद आणि गंध ही 5 तत्वे सांगितलेली आहेत. आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये सूत्र, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही सांगितलेली आहेत. तर शिष्य म्हणतो असा फरक का? 2 प्रक्रियेच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय? काय बरे कारण आहे? असा शिष्याचा प्रश्न आहे. काय प्रश्न विचारला शिष्यानं? शिष्याचा प्रश्न सांगा काय आहे ते. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतोय पहिल्या प्रक्रियेमध्ये तुम्ही वेगळीच तत्व सांगितली ह्या पंचभूताची आणि आताच्या 6व्या प्रक्रियेमध्ये तुम्ही वेगळीच सांगितली. ह्याचं कारण काय बरं? असा प्रश्न विचारलेला आहे. तर गुरु म्हणतात मुख्यत्वे करून अपंचीकृत पंचमाभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्मदेह उत्पन्न झाला. सूक्ष्मदेह किती तत्वापासून उत्पन्न झालं? तर 17 तत्वापासून सूक्ष्मदेह उत्पन्न झालेला आहे. कोणत्या तत्वापासून उत्पन्न झाला? तर अपंचीकृत पंचमाभूताच्या, पंचीकृत नाही अपंचीकृत सांगितलं. अपंचीकृत पंचमाभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्मदेह उत्पन्न झाला आहे असे वेदांताच्या प्रकरण ग्रंथात अद्यापि सांगितलेले आहे. वेदांतामध्ये असं सांगितलेलं आहे. तथापि तरीसुद्धा स्थूल रीतीने भिन्न भिन्न प्रक्रियेच्या योगाने
असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? तर काय सांगितलेलं आहे? 17 तत्वाचा सूक्ष्म देह उत्पन्न झाला असं सांगितलेलं आहे. पण कोणता? अपंचीकृत पंचमाभूताच्या 17 तत्वापासून हा सूक्ष्म देह उत्पन्न झालेला आहे. आणि तसं असताना सुद्धा असं वेदांताच्या प्रकरण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की स्थूल रीतीने, म्हणजे आपल्याला कळावं म्हणून, स्थूल रीतीने भिन्न भिन्न प्रक्रियेच्या योगाने वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया सांगितल्या. आपण 8-9 प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. तर हे आपल्याला लक्षात यावं म्हणून भिन्न भिन्न करून सांगितलेलं आहे असं म्हणू लागलेले आहेत गुरुदेव. तथापि तरीसुद्धा स्थूल रीतीने भिन्न भिन्न प्रक्रियेच्या योगाने सर्व तत्वाची विस्ताराने फोड करून जे हे सर्व तत्व आहेत ते कळण्यासाठी म्हणून त्या तत्वाची विस्ताराने फोड केलेली आहे. आणि ती फोड करून मुमुक्षूची समजूत पडावी या हेतूने जे मुमुक्षू आहेत, जे मोक्षाच्या मार्गावर आहेत, ज्याला मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांना ते कळावं म्हणून मुमुक्षू कोणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मुमुक्षू कोणाला म्हणावं? मुद्रिका ताई. ओम नमः शिवाय. हां बोल. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां संसार बंधनात तीव्र इच्छा आहे त्याला मोक्ष म्हणावं. मुद्रिका ताई बोला. मुमुक्षू कोणाला म्हणावं? संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा त्याला मोक्ष म्हणावे. मोक्ष कशाला म्हणावं? संसार बंधनातून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा तिला मोक्ष म्हणावं. मुमुक्षू ज्याला इच्छा, आपल्याला इच्छा आहे, कोणती इच्छा? तर मोक्षाची इच्छा आहे. ज्याला इच्छा आहे त्याला मुमुक्षू म्हणावं. संसार बंधनापासून मुक्त होण्याची इच्छा कुणाला आहे त्याला मुमुक्षू म्हणावं. आणि जी इच्छा आहे त्याला मोक्ष म्हणावं. आलं का लक्षात? येले का? मुमुक्षू आणि मोक्ष दोन्हीमधला फरक. संसार बंधनातून मुक्त होण्याची जी तीव्र इच्छा तिला मोक्ष म्हणावं आणि ज्याला इच्छा त्याला मोक्ष म्हणावं. समजूत मुमुक्षूला म्हणजे आपल्याला इच्छा आहे ना मुक्त होण्याची, मुमुक्षूची समजूत पडावी या हेतूने या पंचीकरणाच्या सूक्ष्म देहाच्या कोष्टकात सूक्ष्म देहाच्या 25 तत्वाचे जे निरूपण केले आहे त्यात प्रत्येक भूताची मूळची शुद्ध तत्वे व त्यातच दुसऱ्या भूताची तत्वे मिसळल्यामुळे मिश्रित झालेली जी तत्वे म्हणजे उदाहरणार्थ आकाशाची तत्वे, वायू इत्यादी बाकीच्या भूताशी मिसळलेली वायूची तत्वे आकाशाशी मिसळली म्हणजे एकमेकांमध्ये जे मिसळली आहेत, त्याप्रमाणे तेज, आप आणि पृथ्वी यातील प्रत्येकी तत्वे बाकीच्या भूताशी मिसळलेली अशा 2 प्रकाराच्या तत्वाचे निरूपण केल्यामुळे पहिल्या आणि 7व्या प्रक्रियेत असा फरक पडला आहे. जे मूळची तत्व आहेत ते तत्व पहिल्या प्रक्रियेमध्ये सांगितली आणि मिक्स झालेली तत्व जी आहेत ती तत्व 6व्या प्रक्रियेमध्ये सांगितली. म्हणून असा फरक आलेला आहे असं सद्गुरू शिष्याला सांगत आहेत. शिष्यानं प्रश्न कोणता विचारला होता? पुढे जायचं का ह्याचेच प्रश्न उत्तर घ्यायचे? पुढे जाऊन तरी उपयोग काय कळायला पाहिजे तुम्हाला. कोणता प्रश्न विचारला हो शिष्याने इथं? सुनीता कोणता प्रश्न विचारलाय? ओम नमः शिवाय. बोला मीनाताई, कोणता प्रश्न विचारलाय शिष्यानं? गुरु महाराज पहिल्या आकाशाच्या तत्वाने 5 अंतःकरण आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः. सुनंदा ताई बोला, कोणता प्रश्न विचारला शिष्याने इथं?
पहिल्या प्रक्रियेत वेगळे तत्व सांगितले आणि सातव्या प्रक्रियेत वेगळे तत्व कसे काय सांगितले असा प्रश्न विचार. कळालं का मीनाताई काय विचारलंय? काय प्रश्न आहे शिष्याचा? प्रश्न कळाल्याशिवाय उत्तर कसं कळल? हं. पहिल्या प्रक्रियेत आकाशाच्या तत्वाचे 5 अंतःकरण आहे असं. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. पहिल्या प्रक्रियेत वेगळे तत्व सांगितले आणि ह्या जी 6वी प्रक्रिया तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये वेगळे तत्व सांगितले. तर आता ह्याच्यावर प्रश्न आपण बघू म्हणजे पाठ होत आहे. पहिल्या प्रक्रियेमध्ये आकाशाचे कोणते तत्व सांगितले? पटपट हातवरी करायचे आणि उत्तरं द्यायचे. पहिल्या प्रक्रियेमध्ये आकाशाचे 5 तत्व कोणते सांगितले? ओम नमः शिवाय ताई. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे पहिल्या प्रक्रियेत सांगितले. ओम नमः शिवाय. 6व्या प्रक्रियेत कोणते सांगितले? दोन्हीतला फरक कळाला तर लक्षात येईल. 6व्या प्रक्रियेत कोणते सांगितले तत्व अंतःकरणाचे? तिथंच आहे, कोष्टकातच आहे सगळं उत्तर कोष्टकातच आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सांगितले ना ताई. आकाशाचे तत्व हे सांगितले पहिल्या प्रक्रियेमध्ये सांगितले. हे दुसऱ्या प्रक्रिये इथं 6व्या प्रक्रियेमध्ये वाचा तुम्ही. 6व्या प्रक्रियेमध्ये काय सांगितलेले आहे आकाशाचे? ओम नमः शिवाय. अंतःकरण, व्यान, स्तोत्र, वाचा आणि शब्द ही 5 तत्वे सांगितली आहेत आकाशाची. मग ओम नमः शिवाय. तिथं वेगळी आणि इथं वेगळी सांगितली का नाही? हो, पहिल्या आणि 6व्या प्रक्रियेत. हीच शिष्याने विचारलेलं आहे. तर आता इथं आकाशाचे अंतःकरण, स्फुरण, बुद्धी, चित्त आणि अहंकार सांगितला. म्यूट करा मीनाताई. तर इथं आकाशाची पहिल्या प्रक्रियेमध्ये हे सांगितले आणि जी 6वी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं? अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द. काय सांगितलेलं आहे? हेच सांगितले का? अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द. तर ह्या कोष्टक आपण कोष्टक सोडवलं ना? कोष्टक. ओम नमः शिवाय ताई. हां बोला. अंतःकरण, व्यान, श्रोत्रे, वाचा आणि शब्द हे तत्व आहेत. बरोबर सांगितले. 6व्या प्रक्रियेमधले हे तत्व सांगितले आणि पहिल्या प्रक्रियेमध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सांगितलेले. आपण उभं आडवं कोष्टक कसं वाचायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तिथंच आहे ती सगळं बघा. आता इथं पहिल्या प्रक्रियेमध्ये वायूची कोणती सांगितली? कोष्टक काढा, उभं आडवं वाचा. ओम नमः शिवाय. हां वायूची तत्वे पहिल्या ह्याच्यामध्ये व्यान, हां समान, उदान, प्राण आणि अपान. आणि 6व्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये 6व्या प्रक्रियेमध्ये मन, समान, त्वचा, पाणी आणि स्पर्श. अगदी बरोबर सांगितलं. पहिल्या प्रक्रियेमध्ये वायूचे जी प्राणपंचक आपण म्हणतो, आपण ती बघितलं सुद्धा. कोणत्या वाहनावर बसून अंतःकरण, व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारा जातं, शब्द विषय भोगतं आणि वाचा त्याची सेवा करते, हीच सांगितलेलं आहे. आता इथं तेजाची पहिल्या प्रक्रियेत कोणती सांगितली आणि 6व्या प्रक्रियेत कोणती सांगितली? अलकाताई लक्षात येईल का? पहिल्या प्रक्रियेमध्ये तेजाची तत्व कोणती सांगितली? पहिल्या प्रक्रियेमध्ये श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. कोणत्या? आणि 6व्या प्रक्रियेमध्ये पहिल्या प्रक्रियेत 6व्यामध्ये आणि 6व्या प्रक्रियेमध्ये बुद्धी, उदार, चक्षु, पाक आणि रूप. बरोबर सांगितलं. आलं लक्षात. आता आपाची पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली आणि 6व्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली?
मुद्रिकाताई महाजन येले का? कळायलंय का? सांगू? हां सांगा. हो कळायले. आपाची हां पहिल्या चित्त जीवा पहिल्या प्रक्रियेतला पहिल्या प्रक्रियेमध्ये चित्त कोणते? जीवा पहिल्या प्रक्रियेत चित्त जीवा प्राण घ्राण आणि रस आणि 6व्या प्रक्रियेत ज्योतिताई बोला. पहिल्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली आणि 6व्या प्रक्रियेमध्ये कोणती सांगितली? ओम नमः शिवाय ताई. हां वाचा आपाचे ना आपाचे. हां वाचा पाणी पाठ शस्त्र आणि बुद्ध. ओम नमः शिवाय ताई. कोणत्या प्रक्रियेमध्ये सांगितलेली ही तत्व? कर्मेंद्रिय पंचकर्म. आपाचे पहिल्या प्रक्रियेमध्ये सांगितलेले ही तत्व आहेत आणि 6व्या प्रक्रियेमध्ये आपाचे तत्व कोणते सांगितले? 6व्या प्रक्रियेमध्ये आपाचे तत्व कोणते सांगितले? सुनीता. ओम नमः शिवाय. हां 6व्या प्रक्रियामध्ये चित्त प्राण जीवा एक मिनिट. चित्त प्राण जीवा रस आणि कृष्ण. ही वेगळे वेगळे प्रक्रिया का सांगितली असं शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे. म्हणून आता पृथ्वीची मूळ तत्वे शुद्ध तत्वे कोणती आणि पुन्हा सांगितलेली 6व्या प्रक्रियेमधली कोणती? ओम नमः शिवाय. सांगू का? पृथ्वीचे हां शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ही पहिल्या प्रक्रियेचे ते पहिल्या प्रक्रियेचे तत्वे आहेत 5. आणि 6व्या प्रक्रियेमध्ये काय सांगितले पृथ्वीचे? 6व्या प्रक्रियेमध्ये कोणते तत्व सांगितले? ओम नमः शिवाय सांगू मी? हो ओम नमः शिवाय सांगू का? ओम नमः शिवाय. हात करा बरोबर. हात करता येतो ना? हात करा की. मग ज्यांना हात करता येते ते हात करा, म्हणजे मग गोंधळ होत नाही, दुसरं काय नाही. मुद्रिकाताई महाजन सांगा. ओम नमः शिवाय. हां अहंकार अपान घ्राण भूत आणि गंध ही पृथ्वीचे 5 तत्वे. कोणत्या प्रक्रियेमध्ये सांगितलेले तत्व आहेत? ही मूळ तत्व आहेत का मिक्स झाल्यानंतरचे तत्व आहेत? 6व्या प्रक्रियेतले मिक्स झाल्यानंतरचे तत्व आहेत. हे मूळ तत्व शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे आहेत. तर आपण शिष्य काय म्हणत आहे, असा फरक का, असा शिष्याचा प्रश्न आहे. दोन प्रक्रियाच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय बरे? काय कारण आहे असं विचारलेलं आहे. कसा फरक पडला हे आपण आता बघितलं. आता गुरु काय म्हणतात, मुख्यत्वे करून अपंचीकृत पंचमहाभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्म देह उत्पन्न झालेला आहे. पंचीकरण न झालेल्या अपंचीकृत पंचमहाभूताचा 17 तत्वापासून कोणता देह उत्पन्न झाला? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सूक्ष्म देह उत्पन्न झाले. सूक्ष्म देह उत्पन्न किती तत्वाचा आहे? सूक्ष्म देह इथं उत्पन्न झाला 17 तत्वापासून. कोणत्या तत्वापासून उत्पन्न झाला? पंचीकृत का अपंचीकृत? अपंचीकृत पंचभूताच्या 17 तत्वापासून. ओम नमः शिवाय उत्पन्न झालं. अपंचीकृत पंचीकरण न झालेल्या मूळ तत्वापासून, अपंचीकृत तत्वापासून पंचमहाभूताच्या 17 तत्वापासून सूक्ष्म देह उत्पन्न झाला आहे. असे घ्यायचं का ताई? आहे ना ग्रंथामध्ये, खुणा करून घ्या वाटलं तर, ग्रंथामध्ये आहे ते. 17 तत्वापासून सूक्ष्म देह उत्पन्न झाला आहे. वेदांताच्या प्रकरण ग्रंथात सूक्ष्म देह ही 130 पान नंबरवर. हां इथं मागचं पुढचं बघून तुम्हाला सांगावं लागायले. पाठ केलं तर मग सरळ कळतं.
तर 17 तत्वापासून सूक्ष्मदेह उत्पन्न झाला आहे असे वेदांताच्या प्रकरण ग्रंथात अद्यापि सांगितलेले आहे. असं सांगितलं आहे वेदांतामध्ये 17 तत्वाचा सूक्ष्मदेह उत्पन्न झाला म्हणून. पण तरीसुद्धा तथापि म्हणजे तरीसुद्धा स्थूल रीतीने म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून स्थूल रीतीने ती तत्वाचं भिन्न भिन्न करून तुमच्या लक्षात येण्यासाठी तुम्हाला कळावं म्हणून भिन्न भिन्न प्रक्रियाच्या योगाने सर्व तत्वाची विस्ताराने फोड करून सांगितलेली आहे असं म्हणतात. कळण्यासाठीही विस्तारानं फोड करून सांगितलेलं आहे. तिथं वेगळं आणि इथं वेगळं का आलं असं विचारलं म्हणून सद्गुरू सांगतात तुम्हाला कळण्यासाठी मुमुक्षूला ते लक्षात यावं समजावं म्हणून ही तत्वाची फोड करून सांगितलेली आहे. मुमुक्षू समजूत पडावी या हेतूने. कोणता हेतू सांगितला? ज्यांना समजून घ्यायचं आहे, मुमुक्षू म्हणजे समजून घेण्याची तळमळ आहे, ज्यांच्या मनामध्ये समजून घ्यायचं आहे, ज्यांची तीव्र इच्छा आहे. तीव्र इच्छा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. तीव्र इच्छा म्हणजे कशी इच्छा? ओम नमः शिवाय. जसा मासा पाण्याच्या बाहेर पडल्यानंतर त्याला पाण्यात पडावं वाटतं, इतकी कमळ होती पाण्यात जाण्यासाठी, तसं देहाला व्हावी, आत्म्याला व्हावी. तशी तीव्र इच्छा ज्या मुमुक्षूला आहे त्यांच्यासाठी त्यांना कळावं म्हणून त्यांना समजूत पडावी या हेतूने. हाच हेतू आहे की त्यांना कळावं, त्यांना समजावं. या पंचीकरणाच्या सूक्ष्म देहाच्या कोष्टकात सूक्ष्म देहाच्या 25 तत्वाचे जे निरूपण केले आहे. कशासाठी केलं निरूपण? तर मुमुक्षूला ते तत्व लक्षात यावे, ते तत्व कळावे म्हणूनच सूक्ष्म देहाच्या ह्या कोष्टकामध्ये 25 तत्वाचे निरूपण केलेले आहे. त्यात प्रत्येक भूताची मूळची शुद्ध तत्वे व त्यात दुसऱ्या भूताची तत्वे मिसळल्यामुळे मिश्रित झालेली तत्वे. मूळचे तत्व सांगितलेले आहेत, शुद्ध तत्व, आणि पुन्हा एकमेकात मिश्रण होऊन जी तत्व तयार झाले ती तत्व तिथं सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ आकाशाची तत्वे, वायू इत्यादी बाकीच्या तत्वाशी मिसळलेली वायूची तत्वे, आकाश आदी बाकीच्या भूताशी मिसळलेली व त्याचप्रमाणे तेज, आप आणि पृथ्वी यातील प्रत्येकी तत्वे बाकीच्या भूताशी मिसळलेली अशा 2 प्रकारच्या तत्वाचे निरूपण केल्यामुळे मिसळलेल्या तत्वाचे आणि मूळ तत्वाचे निरूपण केल्यामुळे 6व्या प्रक्रियेत असा फरक पडलेला आहे. का फरक पडला? तर मूळ तत्व जी सांगितली ती पहिल्या प्रक्रियेमध्ये सांगितले आणि मिक्स झाल्यानंतर जी तत्व आहेत ते 6व्या प्रक्रियेमध्ये सांगितले म्हणून पहिल्या आणि 6व्या प्रक्रियेमध्ये असा फरक पडलेला आहे असं सद्गुरू शिष्याला सांगतात. तर शिष्याचा प्रश्न कोणता होता? मीनाताई तुम्ही राहू द्या, आता बाकीचे सांगा. शिष्यानं प्रश्न कोणता विचारला होता? ओम नमः शिवाय. हात वरी करा. कोणता प्रश्न विचारलाय शिष्यानं? नाही का आलं लक्षात? ओम नमः शिवाय. बघू का? हां सांगा. कोणता प्रश्न? दोघी एकदम बोलायला. हात वरी करा, मी नाव घेऊन विचारते. हात वरी केल्यानंतर विचारते. महादेवी ताई म्यूट करा. ज्योती ताई बोला. ओम नमः शिवाय. ताई शिष्याने गुरु महाराज पहिल्या प्रक्रियेत आकाशाची तत्वे 5 अंतःकरणे आहेत, वायूची तत्वे 5 प्राण आहेत, तेजाची 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आपाची 5 कर्मेंद्रिय आहेत आणि पृथ्वीची तत्वे 5 विषय आहेत असे आपण निरूपण करून सांगितले. हेच आहे ना ताई? हां बोला ना, पूर्ण सांगा ना. परंतु आता सांगितलेल्या
सहाव्या प्रक्रियेत पहिल्या प्रक्रियेहून काही वेगळेच तऱ्हेचे निरूपण केले म्हणजे असे. निरूपण का केले? ओम नमः शिवाय. का केले असा प्रश्न विचारलेला आहे. ह्या दोन प्रक्रियेच्या निरूपणात असा फरक पडण्याचे कारण काय असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर मीनाताई सांगा. काय सांगितलं उत्तर त्याचं? का फरक पडला प्रक्रियेमध्ये? कोणाला येईल सांगता? ज्यांना सांगता येईल ते हात वरी करा आणि सांगा. शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरूंनी काय दिलं आहे? ओम नमः शिवाय ताई, मी सांगून बघते. थोडक्यात सांगायचं, वाचून दाखवायचं नाही. महाराज म्हणतात, मुख्यत्वे करून अपंचीकृत पंचभूताच्या 17 तत्वापासून हा सूक्ष्म देह उत्पन्न झाला. बरोबर आहे ना, सांगा ना. बरोबर आहे का? असे गुरु महाराज 17 तत्वापासून हा ध्येय उत्पन्न झालेला आहे. कोणता ध्येय 17 तत्वापासून उत्पन्न झाला? कोणता ध्येय? ध्येय किती आहेत? किती ध्येय? कोणकोणते? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. ओम नमः शिवाय. मग हे सूक्ष्म देहाचं आपलं निरूपण चाललेलं आहे. सूक्ष्म देह कसा उत्पन्न झाला? ओम नमः शिवाय. म्यूट करा आता. ते सद्गुरू सांगत आहेत. ही वेगळे वेगळे तत्व करून मूळ तत्व वेगळे आणि एकमेकात मिक्स झाल्यावर तत्व वेगळे झाले म्हणून हे असं निरूपण करून सांगितलेलं आहे. वेगळे वेगळे तत्व इथं आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे निरूपण केलेल्या तत्वाचे कितीही फरक पडला तरी, काय म्हणतात गुरुदेव, तत्वात किती जरी फरक पडला तरी, कोणतेही तत्व आले, आकाशाचे वेगळे आले, वायूचे वेगळे आले, तरीसुद्धा समजावायचे आहे ते एवढेच की ही सर्व तत्वे भौतिक असल्यामुळे अनात्मरूप दृश्य आहेत व आत्मा त्या सर्वाहून वेगळा आहे. ही तत्व कशी आहेत? भौतिक आहेत आणि अनात्मा आहेत. ही तत्व म्हणजे आत्मा नाही, तर हे तत्व अनात्मा आहेत आणि भौतिक आहेत. भौतिक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणावं. ओम नमः शिवाय. पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक म्हणावं. मग ही तत्व जी आहेत सगळे, ती पंचमहाभूताचं कार्य आहे. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून ह्याला भौतिक असं म्हणावं आणि अनात्मा आहेत. पंचमहाभूतापासून जेवढं कार्य, सगळं काही असो, जेवढं उत्पन्न झालेलं आहे तेवढं सगळं भौतिक आहे आणि सगळंच अनात्मा आहे. आणि पंचमहाभूताचं जे कार्य आहे ते डोळ्याला दिसतं. सगळं जे डोळ्याला दिसतं ते सगळं पंचमहाभूताचंच कार्य आहे. पंचमहाभूताचं कार्य भौतिक पदार्थ जेवढे उत्पन्न झाले तेवढे पंचमहाभूताचं कार्य आहे. आणि ते कसे आहेत? हे पदार्थ अनात्मा आहेत आणि दृश्य आहेत. आणि आत्मा कसा आहे? त्याचा सर्वाहून वेगळा दृष्टा आहे. हे पदार्थ जर दृश्य असतील तर आत्मा काय होतो? दृष्टा होतो. भौतिक पदार्थ, भौतिक कशाला म्हणावं? सुनीता बोल बरं, भौतिक कशाला म्हणावं? सगळे सांगा बाकीचे, भौतिक कशाला म्हणावं? सुनीता, भौतिक. ओम नमः शिवाय. हे कार्य पंचमहाभूताचे आहे म्हणून त्याला भौतिक असे म्हणावे. पंचमहाभूतापासून उत्पन्न झाले म्हणून भौतिक म्हणावं. आणि भौतिक पदार्थ कसे असतात? अनात्मा असतात. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोलायचंय का? म्यूट उघडलंय, बोला. भौतिक कशाला म्हणावं? जे पंचमहाभूतापासून उत्पन्न झाले आहेत त्याला भौतिक असे म्हणावे. भौतिक पदार्थ कसे असतात? अनात्मा आणि जड असतात भौतिक पदार्थ. अनात्मा दृश्य दिसतं ते सगळं, भौतिक पदार्थच दिसतात. आणि हे अनात्म रूप असतात आणि दृश्य असतात. सगळे पदार्थ हे दिसतात. आत्मा दिसतो का हो?
आत्मा कुणी बघितलाय का? आत्मा कसा दिसतो, त्याचा रंग कसा आहे, त्याचं रूप कसं आहे? आत्मा दिसत नाही. दिसतं काय तर ही भौतिक जी सृष्टी आहे, पंचमभूतापासून झालेली ही सगळी सृष्टीतले सगळे पदार्थ भौतिक आहेत आणि सगळेच पदार्थ अनात्मा आहेत आणि दृश्य आहेत. आत्मा सर्वाहून वेगळा, ह्या पदार्थाहून आत्मा वेगळा आहे. हे पदार्थ म्हणजेच आत्मा नाही, तर आत्मा त्याचा दृष्ट आहे आणि हे पदार्थ दृश्य आहेत. हे सगळे पदार्थ दृश्य आहेत आणि त्याहून मी आत्मा वेगळा आहे, दृष्ट आहे, साक्षी आहे. अशा प्रकारे ही प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे. ही प्रक्रिया वाचा. सगळ्याला कळालं तरच सांगण्याला अर्थ आहे बघा. काही कळालं नाही तर काय सांगून अर्थ नाही. तसं पहिल्या आवृत्तीत तेवढं कळत नाही, अवघड आहे, तरीसुद्धा अभ्यास करायला पाहिजे. कळत नाही म्हणून गप बसायचं नाही. उत्तरं कोणीच देत नाहीत. तुम्ही दोघीजणी तिघीजणी फक्त उत्तरं देतात, बाकीचे नुसते गप बसतात. गप नाही बसायचं. आपण बोललं तरच आपल्या लक्षात राहतं आणि कळालं तरच आनंद होतो. इतका आनंद होतो बघा, तुम्ही कळाल्यावर डोळ्यातून अश्रू गळतात. इतका आनंद होतो कळाल्यावर. चूक झाली तरी कळते, तुम्ही सांगताल चूक झाली तर आमची, मग चुकलं तरी सांगावं लागते मला. कळाल्या बरोबर अंतःकरणाला आनंद होतो, कारण आनंदाचा स्कंदच आहे तो आत्मा. आनंदाचा गोळा आहे तो. तिथं दुःखच नाही. त्याचं स्वरूपच कसं आहे, स्वरूप आत्म्याचं स्वरूप कसं आहे आत्म्याचं? ओम आनंद स्वरूप आहे. ओम नमः शिवाय. सच्चित आनंद कसा आहे आत्मा? सच्चित आनंद रूप आत्मा आहे. म्हणून त्या आत्म्याचं थोडं जरी लक्षात आलं तरी अंतःकरणाला भिडतं. म्हणून लक्ष देऊन ऐकायचं, लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आपण आपल्या किती पटपट कामं करतो आणि ही वेळ देतो. ही वेळ खूप सार्थकी लागायलेला आहे बरं का. ही वेळच खरं तर आपल्या उपयोगाला यायलेला आहे, बाकीचा वेळ नाही. अतिक्रमण आहे बाकीचं. अतिक्रम कशाला म्हणतो? दुसऱ्याच्या जागेवर आपण जर जाऊन राहिलो तर त्याला अतिक्रमण म्हणतो. मग वेळ कशासाठी दिला आहे? आपण इथं आलोच कशासाठी? आपल्या स्वरूपाचं ओळख करून घेण्यासाठी, मोक्षापर्यंत जाण्यासाठीच हा ध्येय प्राप्त झालेला आहे. हा पंचमहाभूताकडून मागून कशा करता आणला? तर मोक्षापर्यंत जाण्यासाठीच आणलेला आहे हा ध्येय. पंचमहाभूताकडून मागून मोक्ष तसाच ठेवला आणि ह्यात वेळ जी दिलेला आहे त्याच्यावर काय होईल? संसारानं अतिक्रमण केलं. वेळ दिला मोक्षासाठी आणि आपण करतो संसार. वेळेवर अतिक्रमण केलेलं काढून टाकायचं आणि ज्याचा आहे त्याला ती वेळ देऊन टाकायचा. एवढा 1 तास दिला तरी 1 तासामध्ये सुद्धा जी लक्ष आहे ते लक्षाच्या ठिकाणी ठेवायचं. कुठंच जाऊ द्यायचं नाही त्याला. लक्ष देऊन ऐकायचं. सगळ्या वृत्ती एकत्र करून एवढा 1 तास बाजूला काढायचा स्वतःसाठी आणि ऐकायचं. लक्षात आल्याशिवाय राहत नाही. लक्षात येतच बघा. आपला वेळ झालेला आहे. आपली प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. उद्याच्या पाठाचं काही निश्चित नाही, घेतला तर घेईल, पण जर गावाकडे गेले तर होणार नाही पाठ. बघा, गावाकडे जाण्याचं बी निश्चित नाही. बर्दापूरहून लवकर येणं झालं तर घेईल. आता ह्या 7 दिवसात थोडं, ज्या दिवशी पाठ नाही त्या दिवशी 10-15 मिनिट वाट बघा. तसं तर लवकरच येणार आहे बर्दापूरहून सुद्धा. शिवकथा सुरू आहे बर्दापूरला, तिथं चाललेले आहे मी. ओम नमः शिवाय. हो ताई. ओम नमः शिवाय. बरे गुरु महाराजांचे. हो, मठामध्ये संधी मिळाली, भाग्य प्राप्त झालं. त्याच्यामुळे जाण्यात येईल. 2 ते 5 शिवकथा, तिथून यायला उशीर जर झाला एखाद्या वेळेस तर थोड्या अडचणी, थोडं उशिरा सुरू होईल कथा. हे पाठ आपला झालेली सेवा सर्व साधकांच्या चरणी, सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य शब्द मुखातून बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष, चुकलं ते माझ्या वाणीचं. झालेली सेवा सर्व साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.